ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरामधनं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरामध्ये पोटच्या मुलानंच जन्मदात्या आईचा निर्घृणपणे खून केल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर येथील सावेडी भागामधील बेबी गवारे ही महिला या घटनेमध्ये मयत झाली आहे. पोलीस पथकानं संशयित मुलाला ताब्यात घेऊन गजाआड केलं. घरगुती किरकोळ कारणावरून आरोपी सुहास गवारे उर्फ मामा यानं 17 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान आईशी वाद घालत तिला मारहाण केली. त्यानंतर तिला भिंतीवरती आपटत कात्री तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सुहास गवारे हा आईच्या मृतदेहाच्या जवळ गोट्या खेळत बसला होता आणि त्यानं स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं होतं. त्याची मानसिक स्थिती संशयास्पद असल्याचे प्राथमिक स्तरावरती समजतंय. ही माहिती मिळताच तोपखाना पोलीस ठाण्यामधील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी पाहणी करत तपासाची सूत्र हाती घेतली. सध्या संशयित सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की या ठिकाणी काहीतरी वाद चालू आहे. त्याप्रमाणे आमचं सेक्टर आणि आमचा स्टाफ या ठिकाणी पोहोचला असता सदर ठिकाणी बेडरूममध्ये दरवाजा बंद होता आणि एका महिला खाली जमिनीवर पडलेली होती. दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये गेलो. आरोपी जो आहे तिथं बसलेला होता आणि त्याच्या हातामध्ये कात्री हे हत्यार होतं. आम्ही दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतलं. एकंदरीत त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. महिला जी मयत आहे तिचं शव आम्ही सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पुढील कारवाईसाठी पाठवलं आहे. नेमकं काय कारण? कारण आता निश्चित आता समजलेलं नाही. आता FIR दाखल होईल त्यावेळी ते कारणाचा खुलासा होईल. मनोज साळवे, सी24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.